नमस्कार मित्रांनो, मराठी वनस्पती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते पेट्रोल, डिझेल, ते सोनं आणि तेल आणि फर्टिलायझर्स आणि या सगळ्या गोष्टींवरती सूचक वक्तव्य केली आणि विरोधक अशा पद्धतीनं तुटून पडलेत, अशा पद्धतीने की नरेंद्र मोदींना उत्तर देण्यासाठी त्यांच्या जवळ किंवा त्यांच्या PR एजन्सीज असतील किंवा त्यांचे जे सोशल मीडियातील काही लोक असतील किंवा त्यांचे नेते असतील, यांना काहीही उत्तर देता येत नाही. कारण जनता पूर्णपणे नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करते. आपण थोडंसं सविस्तर बोलूया का या विषयावरती. फार महत्वाचा विषय. आणि नरेंद्र मोदींचा काळ आता हळूहळू संपत आलाय का, की कुठेतरी लोकांच्या जसे नरेंद्र मोदींचं एक स्थान होतं काही वर्षांपूर्वी, तो जर तुम्ही एक 4-5 वर्षापूर्वीचा काळ पाहिलात तर नरेंद्र मोदींचं स्थान लोकांच्या मनामध्ये जे होतं ते विरोधकांनी हळूहळू लोकांच्या मनातून काढण्यामध्ये ते यशस्वी ठरलेत का, या सगळ्या गोष्टींवरती जरा खरोखर सविस्तर बोलूया. कारण काल केलेलं नरेंद्र मोदींचं जे स्टेटमेंट आहे ना, हे अनेक लोकांच्या जिव्हारी लागलंय. किंबहुना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य लोकांना ते परवडलं नाही किंवा आवडलेलं नाही. त्यांनी थेट नरेंद्र मोदींना निशाणा केलाय. मग ते त्यांच्या समर्थक जरी असले सामान्य माणूस, तरी तो त्यांच्यावरती भडकलाय आणि विरोधकांचा तर विषय सोडून देताना तर काय तर विषयच मिळालाय. राज ठाकरेंनी एक पत्र लिहिलं, फार मोठं पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींची कान उघाडणी केली. आणि विरोधक या सगळ्या गोष्टींवरती तुटून पडतायत. पण नरेंद्र मोदींनी केलेलं हे सूचक वक्तव्य किंवा अशा पद्धतीचं लोकांना सांगणं हे काय आताच फक्त नरेंद्र मोदींनी केलं असं नाहीये. काँग्रेसच्या काळामध्ये देखील ही गोष्ट झालेली आहे. Please resist the temptation to buy gold. And we can have it for 6 months, 1 year. Almost minimal gold imports into the country. It will dramatically change the situation of the current account deficit. पण यावेळेला नरेंद्र मोदींचा जास्त विरोध होतोय. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, त्यावेळेला काँग्रेसच्या वेळेला ना कुठला सोशल मीडिया होता, ना कुठली डिजिटल कम्युनिकेशन होतं. त्याच्यामुळे एखादी बातमी आली तर ती लोकांना कळती नसायची. पेपर त्यावेळेला किती लोक वाचायचे काही समजत नव्हतं. त्याच्यामुळे त्या गोष्टी कितीही मोठ्या झाल्या तरी त्या बाहेर निघत नव्हत्या. तेवढ्यामध्ये फक्त दाबल्या जात होत्या. पण आता काय झालं, आता प्रत्येक जण बोलतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून असो, तुमचे न्यूज चॅनल्स असो, विरोधकांना प्रत्येक गोष्ट समजते. प्रत्येक म्हणजे भारतातल्या 100% लोकांपैकी 90% लोकांना एखादी घटना समजते. त्याच्यामुळे सध्या लोक फार मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या विषयांवरती बोलू लागलेत. त्याच्यामुळे नरेंद्र मोदींना जास्त विरोध होतोय. आणि राहिला प्रश्न एक असा की नरेंद्र मोदी एकटे म्हणजे भारतीय जनता पार्टी एकटी आहे आणि कितीतरी विरोधक आहेत, कितीतरी छोटे पक्ष विरोधक आहेत किंवा काँग्रेस सारखा पक्ष आहे. त्याच्यामुळे विरोध जास्त प्रमाणात होतोय आणि समर्थन फार कमी प्रमाणामध्ये होतंय. राहिला प्रश्न अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो. काही भाजपच्या लोकांना अत्यंत आत्मविश्वास चढलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये आमची सत्ता राहील आणि आम्ही बोलू तेच सगळं काही. या आविर्भावामध्ये ही लोक आहेत आणि यांचा माज येणाऱ्या काळामध्ये निश्चित उतरेल. कारण जास्त आत्मविश्वास तुम्हाला घेऊन बुडल्याशिवाय राहणार नाही. आजची महाराष्ट्रातली परिस्थिती घेतली तर कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत डबघाईला आलेली आहे. अत्यंत डबघाईला म्हणजे एकेकाळी पोलिसांचा धाक जो माणसांना होता तो सध्याच्या काळाला राहिलेला नाहीये. तुम्ही आता पुण्याचं उदाहरण घ्या. पुण्याच्या उदाहरणावरती आपण किती आकांतांडव सर्वसामान्य लोकांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी एक बाईट दिली की आम्ही असं करू तसं करू. काय आता काय सगळं जैसे ते. अशी कितीतरी प्रकरणं घडली. अशोक बाबाचं प्रकरण घडलं, तिथे देखील पुढे आता नुसत्या या गाडीतून उतरवतात, त्या गाडीत टाकतात, त्या गाडीतून या गाडीत. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था कुठेही राहिलेली नाहीये. उत्तर प्रदेश सारखं ज्या राज्याला आपण हिनवायचो की हे चोरांचं गुड्ड्यांचं राज्य आहे, ते राज्य आज सगळ्यात अव्वल आहे. आणि कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीने हाकायचा हे योगी आदित्यनाथांनी तो एक आयाम घालून दिलाय. त्या सगळ्या गोष्टीकडे महाराष्ट्रानं पाहिलं पाहिजे. बरं, नरेंद्र मोदींनी खर्च काही कमी केलाय का देशावरती म्हणजे त्यांच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि या सगळ्या गोष्टी उभा राहण्यासाठी? तर नाही. निश्चितच फार मोठा इन्फ्रास्ट्रक्चरवरती भारत सरकार सध्या खर्च करतंय आणि कुठे ना कुठेतरी त्या सगळ्या गोष्टींचं बर्डन, ते कर्ज भारत सरकारच्या तिजोरीवरती आहे. कारण तुम्ही रेल्वे पाहताय, मेट्रोज पाहताय, पूल पाहताय, ब्रिजेस पाहताय, फार मोठे प्रोजेक्ट. तुमचा अटल सेतू असेल, तो आताचा मिसिक लिंक असेल, हे प्रोजेक्ट काही 100 आणि 200 कोटीमध्ये होणारे प्रोजेक्ट नाहीयेत. हजार कोटी रुपये या सगळ्या गोष्टींसाठी लागतात. रस्त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर असो, इतक्या मोठ्या पद्धतीनं रस्त्यांचं जाळं भारतानं विणलं आणि बाहेरचे सगळे देश या सगळ्या गोष्टींना अप्रिशिएट करतात. तुमच्या पोर्ट्स असो, अनेक कंपन्या असो, गुंतवणूक असो, या सगळ्या गोष्टींमध्ये भारत काम करतंय, नाही असं नाही. पण तुम्ही जर सामान्य माणसांना मिळालेल्या किंवा मिळणाऱ्या एखाद्या गोष्टीवरती जेव्हा हात टाकायला जाता तेव्हा निश्चित तुम्हाला या सगळ्या गोष्टींची फळं भोगावी लागणार म्हणजे लागणार. आज त्या आसाममध्ये की काय तो त्यांचा हिमंत बिस्वांचा काहीतरी शपथविधी सोहळा आहे. त्या शपथविधी सोहळ्याला सगळी लोक बोलवलेत. मग तिथं गाड्यांचं पेट्रोल जात नाही, तिथं तुमची गाड्या फिरवल्या जातात, विमानं, हेलिकॉप्टर्स, बाकी सगळ्या गोष्टी ताफेच्या ताफे तुम्ही बाहेर घेऊन फिरताय. कशासाठी? लोकांना तुम्ही वर्क फ्रॉमचं आव्हान करताय, शाळांना तुम्ही ऑनलाईन क्लास घ्या म्हणून आव्हान करताय आणि एकीकडे तुम्ही सगळे दौरे काय करताय, तुमचे मंत्री संत्री काय फिरतायत. कशासाठी? म्हणून एक मंत्री गेला तर त्याच्या मागे 20 ते 30 गाड्या लागतात. 20 ते 30 गाड्या कंटिन्यू तो जिथे फिरेल तिथे त्या सगळ्या गोष्टी लागतात. त्याच्या मागून जाणारे पत्रकार, त्यांच्या मागून जाणारे त्यांचे समर्थक, या सगळ्या गोष्टी तिजोरीवरती पेट्रोल आणि डिझेलच्या भर टाकत नाहीत का? की साधी गोष्ट नाहीये का? म्हणजे जे काय करायचं ते सामान्य माणसानं. गोल्ड खरेदी करू नका सामान्य माणसानं. जर सोनं लोकांनी खरेदी केलं नाही तर आपोआप सोन्याच्या किमती कमी होतील. आणि मग या काळामध्ये नक्की कोण सोनं विकत घेणार आहे? तुमचे आमदार, खासदार, बिझनेसमॅन कोण नक्की? हे काय नक्की चाललंय?
म्हणजे सामान्य माणसाने हे करू नका आणि बाकीच्यांनी सगळं करा, बाकीच्यांनी खरेदी करा, बाकीच्यांनी सगळ्या गोष्टी करा. या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट मला आजच्या घडीला एक व्यवस्थित निदर्शनात आली की भारतीय जनता पार्टी हळूहळू कुठे ना कुठेतरी कमकुवत होते. राहिला प्रश्न पश्चिम बंगालचा आणि ते बाकी सगळं सोडून त्या फक्त पश्चिम बंगाल यावेळेला इलेक्शन जे जिंकलं, जे भारतीय जनता पार्टीला महत्वाचं होतं, पण तिथली रणनीती वेगळी होती, तिथली परिस्थिती वेगळी होती. कारण तिथली स्थानिक लोक ही ममता बॅनर्जीच्या हुकुमशाहीला कंटाळली होती. त्यामुळे त्यांना कुणाला पर्याय शोधायचाच होता आणि तो भारतीय जनता पार्टीच्या रूपामध्ये त्यांनी शोधला. त्याच्यामध्ये काही वाद नाही. याचा अर्थ असा होत नाही की आम्ही पूर्णपणे भारतावरती राज्य करून आम्ही ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे सगळ्या गोष्टी फिरवू. राहिला प्रश्न तुमचा फॉरेक्स फंड किंवा तुम्ही जे बाहेरून पेट्रोल डिझेल मागवताय किंवा सोनं तुम्हाला डॉलरमध्ये जे काही व्यवहार करावे लागतात त्या गोष्टी मान्यच आहेत, सगळ्यांना मान्य आहेत. पण याचा अर्थ असा होत नाही ना की ते फक्त सामान्यांनीच करावं, ते फक्त सामान्यांसाठीच आहे, बाकी सगळ्या लोकांनी काय करू नये. म्हणजे नरेंद्र मोदी सांगतात की विदेश दौरे टाळा, फॉरेनला जायला फिरायला वगैरे जाऊ नका, पण त्याच नरेंद्र मोदी 4-4, 5-5 दौरे हे स्वतः बाहेरच्या देशांमध्ये कशासाठी काढतायत? सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. आपण बोलतो तर आपण तसं करावं, बोली द्यायचं, चालेल त्याची वंदावी पावले. आपल्याकडे म्हण आहे ना, तुम्ही बोलाल तसं काय करा तरी, मग सामान्यांना आपण शिकू. तुम्ही म्हणताय की सामान्य लोकांनी स्वतःच्या गाड्या कमी करून पब्लिक सर्व्हिस वापरावी, पण पब्लिक सर्व्हिस त्या दर्जाची आहे का? त्या दर्जाची आहे का? आज तुम्ही सांगितलं की आम्ही रोहिंग्या बांगलादेशी बाहेर काढू. कुठे रोहिंग्या बांगलादेशी बाहेर गेले हो? हे फक्त स्टंटबाजी केली जाते. आजही मुंबईमध्ये कितीतरी रोहिंग्या बांगलादेशी असे राहत आहेत. पोलीस फक्त थोडेफार काहीतरी स्टंटबाजी करतात, ती सगळी लोक पोलीस स्टेशन पर्यंत जातात, आम्ही अटक केली, एखादा फोटो येतो, पेपरमध्ये येतो, एखाद्या न्यूजला येतो, त्या लोकांचं पुढे काय? त्या लोकांना पुन्हा सोडून दिलं जातं. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केल्यानंतर भारतीय जनता पार्टी किंवा भाजप सरकार 100% सगळ्या गोष्टी योग्य करतंय म्हणता येणार नाही. आणि मी देखील ते ठामपणे म्हणू शकत नाही की मी जरी त्यांचं समर्थन काही गोष्टींमध्ये करत असलो, काही गोष्टींमध्ये सांगतोय, काही गोष्टींमध्ये मी त्यांचं समर्थन जरी करत असलो तरीही भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये किंवा सध्या 100% कुठलंही काम योग्य करत नाहीये की बाबा कुठं चुका काढायला त्यांच्याकडे काही वावच नाहीये, अशी कोणतीच गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे हा जो आविर्भाव, आत्मविश्वास जो भाजप आणि या सगळ्या लोकांना जो चढलाय ना या मंत्र्यांना, येणाऱ्या काळामध्ये सगळं फिरू शकतं. लक्षात ठेवा, विरोधकांनी प्रत्येक गोष्ट जर हातामध्ये धरायची ठरवली ना, निश्चित येणाऱ्या काळामध्ये भाजपचं सरकार पडेल. याच वर्षी खासदारकीला काय अवस्था झाली तुम्ही पाहिलं असेल, किती मोठ्या प्रमाणामध्ये आकडा जो 400 पारचा आकडा जायचा होता तो कुठपर्यंत आला. या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदी या सगळ्या लोकांना समजायला पाहिजे होत्या आणि ह्या जर समजत नसतील तर मग अवघड आहे. या सगळ्या गोष्टींतून काही बोलण्यासारखं नाहीये. कारण मला तरी महाराष्ट्रामधल्या तरी भारतीय जनता पार्टीने या सरकारला थोडंफार कुठे ना कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, त्यांच्या त्या सोशल मीडियाचे ते IT सेलवाले ही बाकी सगळी लोकांना माज आल्यासारखं वाटतोय, निश्चित वाटतोय आणि तो दिसतोय. एक सूचक वक्तव्य माझ्याकडून समजा, आम्ही जो पाहतोय सगळ्या गोष्टी, आम्हाला ज्या समजतात त्या गोष्टी तुम्हाला फक्त सांगण्याचा एक उद्देश आहे. कुठेतरी ओव्हर कॉन्फिडंट होऊन आमच्या हातामध्ये असं आलंय, आम्ही असं करू, आमच्या संघटना अशा आहेत, नाही असं करू नका. येणाऱ्या काळामध्ये कधी हार पत्करावी लागेल सांगू शकत नाही. कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट सामान्यांवरतीच फेकाल तर सामान्य माणूस तुम्हाला त्याचं मतदानामधून प्रत्युत्तर देईल, निश्चित देईल. एवढी फक्त गोष्ट लक्षात ठेवा. लोक तुमच्या सोबत आहेत, त्यांचा विश्वास कुठेही तोडू नका. आणि राहिला प्रश्न या सगळ्या गोष्टींचा, एक भारतीय नागरिक म्हणून निश्चित आपण पेट्रोलचा याचा वापर कमी करूया, सोनं खरेदीचा विषय तो सोडून द्या, ती गोष्ट मला तरी पटली नाहीये काही. राहिला प्रश्न तुमचा तेल किंवा सेंद्रिय खतं तुम्ही जे सांगताय, निश्चित ते वापरू आणि प्रत्येकाने ते केलं पाहिजे. आपल्या देशासाठी आपण थोडंफार सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, निश्चित केल्या पाहिजेत. जसे बाहेरची लोक, बाहेरच्या देशातली लोक स्वतः देशाचं कर्तव्य म्हणून स्वतः या सगळ्या गोष्टी अंमलात आणतात, पण ह्या फक्त सामान्यांसाठीच करायच्या आणि या बाकीच्या नेत्यांनी, आमदारांनी, खासदारांनी मजा मारत फिरायचं. या सगळ्या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. आणि जर असं झालं तर येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीनं आपली खुर्ची सोडण्याच्या तयारीमध्ये राहावं. एवढं फक्त मी ठामपणे सांगतोय. भारतीय जनता पार्टीचं म्हणण्यापेक्षा त्यांच्या काही विचारांचा समर्थक म्हणून मी ही सूचक वक्तव्य किंवा गोष्ट सांगतोय. येणाऱ्या काळामध्ये आम्हालाही जर नाही एखादी गोष्ट पडली, आम्ही बिंदास बोलू, आम्हाला काही फरक नाही पडत. तुम्ही काय आम्हाला पोसत नाही ना, तुम्ही आम्हाला कोणाला काही 4 रुपये देत नाही की हे घे पैशाने बोल, काही कोण देत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विरोध हा निश्चित होईल. जर चुकीच्या गोष्टी काही घडतील तर या सगळ्या गोष्टी जर भारतीय जनता पार्टीनं, त्यांच्या सगळ्या नेत्यांनी, लोकांनी थोड्याशा लक्षामध्ये ठेवाव्या, एवढंच मला असं वाटतं. बाकी जो काही हा डिझेल, पेट्रोल आणि या गोष्टींचा विषय, काही पॅनिक होण्यासारखं नाही, काही नाहीये. फक्त नरेंद्र मोदींनी जे काही आव्हान केलं किंवा ज्या काही गोष्टी केल्या त्या स्वतः जर त्या अंमलात आणत नसतील तर लोकांना सांगण्यामध्ये खरंच काही अर्थ नाहीये. तुम्ही फक्त लोकांना सांगाल, तुमचे बाकी सगळं चंगेजी चालू आहे, सगळी या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत आणि खरंच कोणी करणार नाही. सामान्य माणूस सध्याच्या घडीला फार त्रस्त आहे. सामान्य लोकांचं घर कसं चालवायचं, घरातले भाजीपाला या सगळ्या गोष्टींच्या विचारांमध्ये सहसा पडलेली असतात किंवा असतात. कारण जगणं आताच्या घडीला पैशाशिवाय शक्य नाहीये आणि पैसा असेल तर सगळ्या गोष्टी. आज तुम्ही जॉब्स पाहताय, बाकी सगळ्या गोष्टी पाहताय, लोक फार फ्रस्ट्रेट झालेत आणि या गोष्टींमधून जर पुन्हा सरकार जर अशी काहीतरी नको असल्या वक्तव्याने या सगळ्या गोष्टी करणार असतील तर मग येणाऱ्या काळामध्ये निश्चित सरकारला धडा शिकवला जाईल सामान्यांकडून. असं सामान्यांकडून आवाज आता येतोय आणि तोही भाजप समर्थकांकडून देखील येतोय, त्यांच्या मतदारांकडून. एवढं लक्षात ठेवा. थोडंसं तुमच्याही घरामध्ये डुंकून पाहत जा. तुम्हाला असं वाटत असेल की फक्त विरोधकांकडूनच होतोय, तर असं नाही, निश्चित नाही. म्हणून मी म्हटलं की येणाऱ्या काळामध्ये तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला नडल्याशिवाय राहणार नाही. तेवढं लक्षात ठेवा.